आता आपली पुढची रेसिपी आहे काय हो? गोधूम पायासम. गोधूम पायासम म्हणजे काय? गोधूम म्हणजे गहू, हां, पायासम म्हणजे खीर. म्हणजे पय आणि पायासम असे दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पय म्हणजे दूध आणि पायासम म्हणजे खीर. ओके. मला साहित्य सांगता काय आहे? हा. साहित्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ज्याच्यात लागतात ते म्हणजे गोधूम म्हणजे गव्हाचा दलिया, ओके. त्याच्यानंतर दूध, त्याच्यानंतर अर्धी वाटी नारळाचा चव म्हणजे नारळ खाऊन तो त्याचा काढलेला चव, त्याच्यानंतर मनुका, त्याच्यानंतर खजूर, अंजीर आणि मनुकांची केलेली पेस्ट, वेलदोड्याची पावडर, तूप आणि केशर. ओके. साहित्य बघितलेलं, फक्त मला अजून एक गोष्ट डिटेलमध्ये पाहिजे. हे तुम्ही एक्झॅक्टली काय केलेलं आहे? हां, दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. एक म्हणजे खीर बनवताना सुद्धा याच्यामध्ये साखर नाहीये किंवा गुळ नाहीये, काहीच नाहीये. तेच आणि त्याचा सबस्टिट्यूट करण्यासाठी म्हणून आपण खजूर, अंजीर आणि मनुका यांची पेस्ट तयार केलेली आहे. बरं. काय होतं की डायबिटीस असणारे माणसं किंवा वजन हेल्थ कॉन्शियस माणसं आपल्यासारखी अशी साधारण जी लोक असतात, तर ती त्यांना गोड खायचा म्हणजे प्रॉब्लेम असतो. बरोबर. आणि मग त्यांना मिठाईचे पदार्थ खाता येत नाहीत, गोड पदार्थ काही खाता येत नाहीत आणि मग त्यांची खूप मोठी पंचायत होऊन जाते. आम्ही लोकांना जेव्हा सांगतो की तुम्ही गोड खाऊ नका, तुम्हाला चालणार नाही असं जेव्हा म्हणतात, तेव्हा आम्हाला लोक प्रश्न विचारतात की मग डॉक्टर खाऊ काय आम्ही? खायचं आणि आम्हाला जर मिठाई खायची असेल तर आम्ही काय करायचं? म्हणून आम्ही असा विचार करून आम्ही ही एक रेसिपी डिझाईन. काय घातलं याच्यात? खजूर, अंजीर आणि मनुका तिन्ही गोड आहेत. हा, तिन्ही गोड आहेत. आणि त्यांचं आपण जर कॉम्बिनेशन केल्यानंतर असं लक्षात येईल तुमच्या की साखरेची किंवा गुळाची काही अजिबात आवश्यकता लागत नाही. म्हणजे इतकी त्याची गोडी व्यवस्थित होते, आपण काही मिस करतोय असं वाटत नाही. आणि नॅचरल गोड असलेले पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला गोड असण्याचा जो काही बेनिफिट असतो, मधुर रस, प्रत्येक रस आपल्या शरीराला आवश्यक असतो. तर त्याच्यात जो मधुर रस असतो त्याचे गुणधर्म तर आपल्याला मिळायला पाहिजेत, पण त्याचं साखरेसारखे जे त्रास जो आहे, हा, साईड इफेक्ट्स असता का? एक्झॅक्टली. तर साखरेला म्हणतात एम्प्टी कॅलरीज म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये नुसत्या कॅलरीज, दुसरे काही विटॅमिन नाही, मिनरल्स नाही, काहीच नाही. ओके. तर असा तो पदार्थ. म्हणून हे तीन पदार्थ तुम्ही एकत्र केलेले आणि ते गोड पदार्थाची त्याची जागा भरून काढली. ओके. साहित्य आपल्या लक्षात घेतलेलं हे डिटेलमध्ये मला कळलेलं आहे. आणि आता आपण कृतीकडे जाऊया. काय कृती करायची मला? सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत की आपण हा दलिया शिजवून घेणार आहोत. बरं. हा, तर आपण तो शिजायला टाकूया एकीकडे, आणि मग तो तयार झाला की आपली पुढची रेसिपी हे होणार आहे. ओके. आपण थोडंसं त्या भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर दलिया आपण त्यात टाकलेले. साधारण किती वेळ? आपल्याला हा 1 वाटी दलिया आहे आणि त्याच्यावरती 1 बोट होईल असं कुकरमध्ये, आपण कुकरच्या भांड्यामध्ये पण शिजवू शकतो. टाकलं की त्याच्यावरती 1 बोट राहील इतकं पाणी हे करायचं आणि तो एक साधारण 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 3 शिट्ट्या झाल्या की तो चांगला शिजला जातो. 1 बोट म्हणजे हाताचं बोट? हाताचं. काय आमच्याकडे हुशार माणसं खूप आहेत, ते जहाज वगैरे डोके, तसं नाही हो. 1 बोट, हाताचं बोट. पाणी घालायला पाहिजे का थोडं? हा, थोडंसं एका बोटाला थोडं कमी, हाताच्या बोटाला. ओके. पुरे बस. आता आपल्याला साधारण हे साधारण एक 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. किंवा आता इथं आपण याच्यावर शिजवलंय त्यामुळे साधारण एक 10 मिनिटं साधारण थांबायला लागतील. पण आम्ही हुशार आहोत, आम्ही म्हणजे हे हुशार आहेत. 10 मिनिटं थांबायची गरजच नाही, शिजवले तरी आणलेले आपल्याकडे. ओके. ते आता शिजवलेले जे आहे ते आपण बाहेर काढूया. अजून बाहेर काढूया आणि हा गॅस आपण बंद करून टाकूया. ओके. थोडा वेळ शिजत. तर हा शिजवलेला दलिया जो आहे तर तो आपण हा मोठा करू गॅस? थोडासा मोठा. ओके. हे तूप टाकलेलं आहे आणि त्या तुपावरती हा थोडासा जस्ट एक मिक्स करून घ्यायचा आहे. तसा शिजलेलाच आहे दलिया, त्यामुळे थोडासा तुपाचा वास देण्यासाठी. हा, आणि तो मिक्स करून त्याला थोडी तुपाची एक वेगळी चव असते. डेफिनेटली. हा, प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या चवीचं आहे. तूप हे एक आयुर्वेदातलं एक अत्यंत महत्वाचं घटक द्रव्य आहे. आपल्या शरीरामधला स्निग्धता हा एक महत्वाचा घटक आहे. आणि तो जर त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, शरीराला प्रत्येक गोष्ट फॅट फ्री असं देत गेलो, तर आपल्या शरीरामध्ये जे बेसिक फंक्शन्स आहेत, जसे हॉर्मोन्स आहेत, तर त्यांना हे लागतं, फॅट्स लागतात त्यांच्या कामासाठी. थोडक्यात हे तूप म्हणजे वंगण, म्हणजे काम वंगण. नुसतं वंगणच नाही, तर वंगण फक्त सांध्यांना, पण शरीरातली जी बाकीची फंक्शन्स आहेत, म्हणजे आपल्याला जे काही संवेदना नर्व्हच्या एका टोकापासून तर मेंदूपर्यंत जातात, तर ते सगळं काम या फॅट्सच्या मुळे होतं. म्हणजे त्यांना सायनाप्स जो असतो तर त्यातला महत्वाचा घटक, म्हणजे वहन होण्यासाठीचा महत्वाचा घटक हा फॅट आहे. गुड कंडक्टर. हा, म्हणजे जसं जास्त तुपामुळे किंवा जास्त तेलकट स्निग्ध पदार्थ खाल्ल्यामुळे आजार होतात, तसं कमी खाल्ल्यामुळे पण आजार होतात. आणि हे नेमकं लक्षात येत नाही आणि असं हे होतं. करून आता आपल्याला ह्याच्यामध्ये पहिल्यांदा ही खजूर, अंजीर आणि मनुकांची पेस्ट टाकायची. ओके.
म्हणजे हा खरंच पदार्थ वेगळा आहे, कारण ह्याच्यात आपण साखरही घालत नाही, गुळही घालत नाही, तरी पदार्थ गोड होणार आहे. हो अगदी. आणि छान आपण आपल्याला मिस करावं लागणार नाही काही. येस. नॉर्मली काय असतं, लोकांना हेल्दी खायचं म्हणजे सगळं उकडलेलं, नुसतं शिजलेलं, बेचव असं खायचं असं वाटतं. आता आपण ह्याच्यामध्ये दूध टाकणार आहोत. घालू? हो सगळं सगळं, कारण खीर आहे ना तर थोडी पातळ. Yes. आपल्याला जशी आवडीनुसार थोडं कमी दूध घालून सुद्धा आपल्याला हे करता बरं. येईल तसं जरा. त्याच्यानंतर खोबरं आणि वेलदोड्याची पूड अर्धाच घालायचं आपल्याला. थोडंसं असून घाला. खोबरं हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. चालेल, हे थोडे शिल्लक ठेवायचे फक्त. तोंडात टाकायला. करेक्ट. ओके. आणि वेलदोड्याची पूड. खोबऱ्याचं एक महत्वाचा गुणधर्म हा आहे की त्याच्यामध्ये एक अतिशय चांगल्या दर्जाचं तेल आहे. स्निग्धता त्याची अतिशय चांगल्या दर्जाची आहे आणि ती थेट हाडांपर्यंत पोचते. आता वरती केशर. हा केशर. आता आपला जवळजवळ झालेला आहे. बारीक करूया गॅस आपण. हा छान. क्या बात. आपली रेसिपी ऑलमोस्ट तयार आहे. रेडी आहे. हा. म्हणजे खायला सुरुवात करायला हरकत नाही. अगदी थंड झाल्यानंतर आता ही आपण दोन्ही पद्धतीने खाऊ शकतो. ज्यांना गरम आवडते त्याने लगेच बाउलमध्ये घेऊन खायला सुरुवात करू शकतात आणि ज्यांना थंड आवडते ते थोडा वेळ गार करून फ्रीजमध्ये ठेवून वगैरे पण खाऊ शकतात. कसं खायचं, थंड खायचं का गरम खायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे, पण तुम्ही लिहायचं हा मात्र माझा आग्रह राहील. काय लिहायचं? साहित्य आणि कृती. व्हेरी गुड. गोधूम पायसम बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी दलिया, 1 वाटी दूध, अर्धी वाटी ओलं खोबरं, बेदाणे, खजूर, अंजीर आणि बेदाण्याची पेस्ट, वेलची पूड, तूप आणि केशर. कृती: प्रथम गरम पाण्यामध्ये गव्हाचा दलिया घालून वाफेवर शिजवून घ्यावा. पॅनमध्ये तूप गरम करून त्यावर शिजवलेला दलिया परतून घ्यावा. त्यामध्ये खजूर आणि अंजीरची पेस्ट, दूध, ओलं खोबरं, मनुका, वेलची पूड आणि केशर घालून एक उकळी येऊ द्यावी आणि खीर सर्व्ह करावी.